मी हाजी मलंग मेहबूब सुतार, मूळ गाव करजगी, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर इथं राहणारा. मी ठाणे शहरामध्ये राहत आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शहरामध्ये मी राहत आहे. तिथून येऊन मी माझी शेती 3.5 एकर जमीन आहे. 3.5 एकर जमीन मी शेतमजूर आहे, स्वतः मी करतो. आणि शेतकरी म्हणले तर त्याचं असं आहे की 50 एकर, 100 एकर, 25 एकर ज्यांचे बागायत आहेत त्यांना शेतकरी म्हणतात. आणि 5 एकरच्या आतून जे असतो तो शेतमजूर असतो, तो मजुरी करणारा माणूस असतो. ह्यासाठी काय माहिती आहे का, त्याला शेतमजूर दाखला लागतो, कुणबी प्रमाणपत्र असते त्याला. मी सध्या अल्पसंख्याकचा अध्यक्ष, ठाणे शहर ते पालघर जिल्ह्यापर्यंत आमच्या मेहमूद दलवी साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करत राहतो. आणि अल्पसंख्याकचा अध्यक्ष मेहमूद दलवी साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो. मी समाजसेवकचं काम करीत आहे आणि कट्टर कार्यकर्ता आहे मी अल्पसंख्याकचं, आणि करत राहणार आणि करणारसुद्धा. मी शेती करायला गावी आलेलं आहे. आणि असं आहे की आता मनोज जरांगे पाटील साहेब जे आंदोलन करतात कुणबी प्रमाणपत्रासाठी, आरक्षणासाठी, त्यांना देखील आरक्षणानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे राज्य सरकारने त्यांना पडताळणी करून, छोटे शेतकरी जे आहेत त्यांची पडताळणी करून त्यांना त्या आरक्षण थोडंसं दिलं तर काय वाईट नाही. ते सुद्धा ते मराठा, एक मराठा लाख मराठा म्हणून ते आंदोलन करतात. आणि त्यांच्याबद्दल आमचा हे विषय आहे. राज्य सरकारने त्यांनासुद्धा आपली विनंती आहे, त्यांनासुद्धा थोडीसं आरक्षण द्यावं अशी माझी विनंती आहे. आपण थोडेसे दिले आरक्षण, त्यांनासुद्धा देखील दिले. मनोज जरांगे पाटलांना जे आंदोलन करतात त्यांनासुद्धा त्यांचं हे काढून ते आरक्षण दिल्याबद्दल काय हरकत नाही, त्या द्यायला पाहिजे. ते सुद्धा आपले एक मराठा लाख मराठा, आमचा मोठा भाव आहे मराठा, त्यांना दिलं तर काय हरकत नाही. ओबीसी कोट्यामध्ये नाही, ओबीसी कोट्यामध्ये ते मागतात. ओबीसी कोट्याला धक्का न लागता त्यांना वेगळं आरक्षण द्यावं असं आमची विनंती आहे राज्य सरकारला. मागील काळात देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना आरक्षण दिले होते, ते रद्द झालं, ते टिकलेलं नाही. आता आपले एकनाथ शिंदे साहेब जे आहेत मुख्यमंत्री, त्यांनी द्यावं ही विनंती आहे, आपली कळकळीची विनंती आहे. द्यावं, त्यांचीसुद्धा ही अपेक्षा आहे, थोडीशी द्यावं. काय बिघडत नाही, काय हरकत नाही द्यायला. ते सुद्धा एक माणुसकीच आहे. आमच्या राज्यातले एकमेव राज्य, आमच्या महाराष्ट्र राज्य भारतातलं एकमेव राज्य आहे. सगळे भारतीय आहेत, आपण सगळे भारतीय आहेत. आणि सगळे राज्यातले लोक, परराज्यातले लोक आमच्या राज्यात येऊन ते पोट भरतात. असा एकमेव राज्य आमचं महाराष्ट्र आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.